हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10, भाग 3. व्हॉट इज अल्टिमेट नॉलेज? अंतिम ज्ञान म्हणजे काय? वेदांतानुसार शुद्ध चैतन्य म्हणजे अंतिम ज्ञान. त्याला ब्रह्मन किंवा आत्मन असेही म्हटले जाते. इतर तत्वज्ञानात त्यांना फादर इन हेवन, अल्लाह, अहुरा मजदा किंवा शून्यता म्हणतात. ते अज्ञात वास्तव जे सुरुवात आहे तसे शेवटही आहे. ते जगात घडणाऱ्या सर्व बदलांमध्ये स्थिर आहे. ते सत्य आहे. ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे. ज्ञान हे शुद्ध चैतन्यामुळे प्रकट होते. विचाराला काही माहिती नसते, चैतन्याला काही माहिती नसते. परंतु जेव्हा चैतन्य आणि विचार एकत्र येतात, ज्ञान उघड होते. उदाहरणार्थ, बल्बमध्ये उजेड नसतो, इलेक्ट्रिसिटीमध्ये उजेड नसतो. परंतु जेव्हा बल्ब आणि इलेक्ट्रिसिटी यांचा संयोग होतो, उजेड प्रगट होतो. शुद्ध चैतन्य विचाराला उल्लसित करते आणि तेव्हा आपण म्हणतो, मला माहीत आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणतो. प्रत्येक प्राणी ज्ञान अनुभवतो. मातीत बळबळणारा किडा त्याचं खाद्य ओळखतो. माकड त्याचे सोबतीण ओळखतो. वनस्पतींनाही सूर्यप्रकाश समजतो. ही ज्ञानाची व्याख्या ज्ञान खरे किंवा खोटे, बरोबर किंवा चूक या तफावत करीत नाही. ती व्याख्या नुसतं सांगते की ज्ञान कसे प्रकट होते. मी जाणतो हा भाव कसा उत्पन्न होतो. म्हणून कुठलाही विचार जो शुद्ध चैतन्याने उल्लसित झाला आहे म्हणजे ज्ञान. जोपर्यंत विचार अस्तित्वात आहे तोपर्यंत शुद्ध चैतन्यावर पडदा आहे. परिपूर्ण वास्तव समजणार नाही. जेव्हा तो विचार नष्ट होईल तेव्हा जे उरेल ते चैतन्य. शुद्ध म्हणजे त्यात दुसरी कसलीही भेसळ नाही. शुद्ध चांदी म्हणजे जेव्हा त्यात चांदी सोडून दुसरं काहीही नाही. शुद्ध प्राणवायू म्हणजे फक्त प्राणवायू. शुद्ध चैतन्य म्हणजे निव्वळ चैतन्य, त्यात दुसरे काहीही नाही. विचारांचं अस्तित्व वास्तवाला प्रतिबंध घालते. वास्तव हे विचारांच्या पलीकडे आहे. म्हणून म्हटलं जातं, वास्तव म्हणजे जेव्हा जाणकार आणि जाणलेला यातील भेद नष्ट होतो. तेथे कर्ता नाही आणि कर्मही नाही, फक्त चैतन्य आहे. आपल्याला कोणत्या माहितीची गरज आहे? हे माहिती हवे की कोणत्या वस्तू खऱ्या आहेत, त्यांचं अस्तित्व काय आहे. जेव्हा वाळवंटात मृगजळ दिसतं आणि आपल्याला पाणी आहे असं वाटतं, ते ज्ञान नाही. जेव्हा आपण माणसाला पाहतो आणि आपल्याला तो सद्वर्तनी वाटतो, तरी खरा तो लबाड फसवणारा असू शकतो. मग आपण त्याला ओळखतो असं कसं म्हणू शकतो? आपण प्रश्न विचारू शकतो, तुम्हाला मार्क ट्वेनचं खरं नाव सॅम्युएल क्लेमेन्स होतं हे माहिती आहे का? म्हणजे माणसांना वास्तवाची संकल्पना आहे. जे दिसते त्याच्या पलीकडे काही असू शकेल ही वास्तवाची संकल्पना मानव जातीला आहे. आपण आपल्याभोवती जग पाहतोय, ते खरंय का? वास्तव त्याच्याही पलीकडे आहे का? आता आपण तारे पाहत आहोत. ते पुष्कळ लाईट इयर्सच्या दुरीवर आहेत. त्यांचा प्रकाश पृथ्वीवर यायला आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचायला अनेक हजार वर्षे सुद्धा लागू शकतील. म्हणजे आपण जे बघत आहोत ते अनेक वर्षापूर्वीचं दृश्य आहे. तो तारा आज कसा आहे हे आपण बघू शकत नाही. त्यामुळे आपले आत्ता हे ताऱ्यांच्या आत्तापेक्षा वेगळे आहे. मग खरे आत्ता कुठले समजायचे? काहीही खरे म्हणजे काय? अंधश्रद्धा आणि विज्ञान यामध्ये विज्ञान खरे,
परंतु विज्ञान हे अंतिम आहे का? वास्तव विज्ञानाच्या पलीकडे आहे का? जर गडद युगाच्या अज्ञानाऐवजी न्यूटनचे नाव प्रसिद्ध झाले आणि नंतर आइन्स्टाईनने न्यूटनची जागा घेतली, तर पुढे कोणीतरी आइन्स्टाईनची जागा घेईल का? जर ऊर्जा आणि वस्तुमान एकच असे आढळले, तर कॉन्शियसनेस आणि बॉडी सारखेच का? पुष्कळ प्रश्न उत्सुक मनाला घेरतील, परंतु मूलभूत प्रश्न तोच राहील. कोणत्या वस्तू खऱ्या आहेत? त्या सगळ्यांचं वास्तव काय? हजारो वर्षांपूर्वी हिमालयाच्या घनदाट जंगलात एकांतवासात गेलेल्या भारतीय ऋषींनी अलौकिक अनुभव घेतला आणि वास्तवाचे वर्णन केले. जग खरं कसं आहे हे सांगितलं. ते सर्वजण एकाच निष्कर्षाप्रत आले. त्यांनी त्या वास्तवाला ब्रह्मन किंवा आत्मन संबोधले.